नमस्कार, मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज। आज शुक्रवार दिनांक 9 जानेवारी 2026। गेले 4 दिवस थंडीचा कडाका वाढताना दिसतोय। पण असं असलं तरी देखील कोल्हापूरकरांसाठी आणखीन एक काळजीपूर्वक असणारी गोष्ट डॉक्टर पंजाबराव डक यांनी आपल्या या कोल्हापूरसाठी एक इशारा दिलाय। ते म्हणतात की येणाऱ्या 12 तारखेनंतर म्हणजे 12, 13 आणि 14 जानेवारी ह्या 3 दिवसात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा या टप्प्यामध्ये पावसाचा परिणाम होणार आहे। या ठिकाणी पाऊस पडणार आहे। समुद्रामध्ये होणाऱ्या चक्रीवादळाचा परिणाम हा देशातील या सीमावर्ती भागामध्ये होतोय आणि त्याचा परिणाम थोडाफार का असेना पण कोल्हापूरला जाणवणार आहे। आणि 3 दिवसानंतर म्हणजे आता जरी थंडी असेल तरी 3 दिवसानंतर पुन्हा एकदा 11 तारखेनंतर ढगाळ वातावरण होईल आणि 12, 13 आणि 14 अशा या 3 दिवशी कोल्हापूरमध्ये पाऊस पडेल असा एक अंदाज त्यांनी व्यक्त केलाय। पाहूया काय म्हणतायत पंजाबराव डक। बोला सर। नमस्कार, मी पंजाब डक बोलतो। आज आहे 9 जानेवारी 2026। तर कोल्हापूर जिल्ह्यासाठी खास करून शेतकऱ्यांसाठी अंदाज द्या, कारण की कोल्हापूरकडं सांगली, सातारा, पुणे 12 जानेवारी, 13 आणि 14च्या दरम्यान तुमच्या कोल्हापूर, सांगली, साताऱ्याकडे पाऊस येणार आहे। म्हणून शेतकऱ्याला म्हणणं काळजी घ्या। आणि काही काही ठिकाणी पेंडोलदा पडेल, कुठं रिमझिम पडेल, कुठं थेंब येतील, पण पाऊस येणार आहे 12 तारखेला। अच्छा अच्छा। आता थंडी जो वाढलेली आहे एकदम, काय कधीपर्यंत राहील कसं म्हणजे विषय? उद्याचे दिवस होते, आज आणि उद्याचे दिवस। अच्छा बघा ना, 11 तारखेला रात्रीच्यालाच आभाळ येईल तिकडं। अच्छा 11 रात्रीला आभाळ येईल आणि 12च्या दरम्यान मग खूप आभाळ येईल आणि थेंब पडतील। मग तासगाव ते बऱ्याच भागामध्ये पाऊस पडायला दिसेल हा, मग 12 आता तारखेला। हे पावसाचं वातावरण किती दिवस राहील? 14-15 तारखेपर्यंत येईल। हा, आणि त्यानंतर मग मग काय तिथून अंदाज? पुढे मग काय होईल, 12च्या नंतर जवळपास मग दररोजच ढगाळ वातावरण राहील। बर हम्म. अच्छा अच्छा अच्छा। खूप आणि हे खूप काय झालं की एक चक्रीवादळ आहे तिथं कमी। चक्रीवादळ काय होणार आहे, तामिळनाडू, केरळ तिकडे खूप पाऊस पडणार आहे। बर त्याच्यामुळे थोडा आंध्रात होईल, तेलंगणात होईल। हा त्याचा असर मग काय होणार, महाराष्ट्राचे जे सीमालगतचे जिल्हे आहेत त्याच्यावर होणार। मग अच्छा त्याच्यामध्ये मग लातूर जिल्हा येते, बीड जिल्हा येते, परभणी येते, अच्छा सोलापूर येते, सांगली, सातारा, कोल्हापूर। अच्छा अच्छा, त्याचा परिणाम इकडे होणार आहे हा? हो, कर्नाटक, मंगसुळे तिकडे देखील, कर्नाटककडे जास्त राहील तिकडे। अच्छा अच्छा अच्छा। हो, खूप खूप धन्यवाद सर। एकंदरीत तुम्ही कोल्हापूरसाठी दिलेला अंदाज हा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे किंवा काळजी घेण्यासाठी हा एक चांगला गायडन्स ठरणार आहे। एकंदरीत प्रसिद्ध हवामान तज्ञ डॉक्टर पंजाबराव डक यांचा हा अंदाज पाहिला तर समुद्रामध्ये होणाऱ्या त्या चक्रीवादळाचा परिणाम थोडाफार का असेना पण आपल्या कोल्हापूर जिल्ह्यावर होणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलंय। आणि त्यांनी स्वतःहून कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सोय व्हावी, कोल्हापूर म्हणजे शेतकऱ्यांना अडचणीला सामोरं जाऊ नये, म्हणजे अचानक पावसाळ्यानंतर होणारी तारंबळ थांबावी यासाठी डॉक्टर पंजाबराव डक यांनी हा अंदाज खास करून आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलाय। खरोखर मनापासून कौतुक आहे आणि मनापासून आभार देखील आहेत डॉक्टर पंजाबराव डक यांचे। ह्या हवामानाविषयीचे अनेक अपडेट्स आपल्याला डॉक्टर पंजाबराव डक यांच्याकडून मिळत आहेत। त्यामुळे तुम्ही देखील असे अंदाज पाहण्यासाठी आणि स्वतः अपडेट राहण्यासाठी आमच्या के न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा के न्यूज। धन्यवाद। अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।